प्रत्येक आमचं म्हणणंच ते स्वतः ना 17 बिल्डिंग इथे एका रात्रीत उभे राहिलं. इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती 5 किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी किती इमारती चालू आहेत बघा. प्रश्न हा नाही, प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या कशा? लोकप्रतिनिधी बोंबळतो करत अहो हे चालू आहे. प्लिंथला थांबवा ना. मीटिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक आहे, आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. सोनं नाणं सगळं घाण घेऊन घर घेतात. घराचं छप्पर ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे, माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे, माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे. याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण. तुम्ही काय तुमची गावं आहेत काही? पण दूरच्या गावावरनं तुमचे आई वडील तुम्हाला घेऊन आले. आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता. याच्यातनं पोटा पाण्याला लागतात. कोणाची हौस नाही, इलिगल मध्ये राहायची कोणालाही हौस नाही. कोणालाही सांगितलं नाही इलिगल मध्ये राहतो का, इथे राहतो दोस्तीमध्ये, तो म्हणजे दोस्तीमध्ये राहतो. परवडलं पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे, हा प्रश्न गंभीर आहे. याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इतक्याच बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या, त्या बिल्डिंग घेतो कोण घरं, गरिबांना का आधी बांधकामामध्ये जावं लागतं, या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेतं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. याची उत्तरं शोधूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.